नांदेडच्या कंधार तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक तिरुपती मुंगरे यांना कार्यालयीन वेळेत काम करीत असताना शिवाजी मोरे यांच्याकडून शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय रजा आंदोलन करण्यात आलाय। या आंदोलनामुळे जिल्हाभरातील महसूल विभागातील कामकाज ठप्प पडलाय। महसूल सहाय्यक तिरुपती मुंगरे यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करावी अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली। मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक न केल्यास जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज उद्यापासून बंद ठेवू असा इशारा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी दिलाय। या आंदोलनाला तहसीलदार, नायब तहसीलदार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय नागमवाड, कार्याध्यक्ष संजय वारकड, स्वप्नील दिगलवार, सुनील माचनवाड यांनी पाठिंबा दिलाय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। महसूल कर्मचाऱ्यांची संघटना असो किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना असो, इतर मागण्याच्या बाबतीमध्ये ज्या त्या संघटनेचे वेगवेगळे मागण्या आहेत त्याबद्दल आंदोलन करण्यात येता हा तो वेगळा विषय आहे। परंतु आपण मागील काही दिवसांपासून बघत आहात की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये असे जे प्रकार आहेत, जसं आता कंधारला आमचे महसूल सहाय्यक आहेत तिरुपती मुंगरे म्हणून, तो कार्यालयीन कामकाज करत असताना जे काही व्यक्ती आहे तो मारहाण करणारी, ते त्यांच्याजवळ येऊन ठीक आहे ना, त्यांची जर काही समजा चूक असेल, त्यांनी जर काही कामं नाही केली असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे त्याची तक्रार करायला पाहिजे, लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे। पण ही पद्धत बरोबर नाही की त्या समजा कर्मचाऱ्यांनी समजा काही उद्धट वागला असेल त्यांनी त्याची तक्रार करा, परंतु जर समजा ते डायरेक्ट तुम्ही जर मारहाण करून शिवीगाळ, घाण आहे कुठल्याही भाषेमध्ये शिवीगाळ करता आणि मारहाण करता, ही बाब हे माणुसकीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे। कुठला तरी कायदा संविधानाच्या विरोधातली बाब आहे, संविधानाप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे आणि हे प्रकार या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी होत आहेत असे। म्हणून मग महसूल संघटना यांनी जे काय आज त्या विरोधामध्ये जे आंदोलन पुकारलेलं आहे, हे सध्या आता त्यांच्यावर कारवाई, गुन्हा दाखल झालेलाच आहे ऑलरेडी, त्याच्यावर अटक करून जे पुढील कारवाई करावी यासाठी एक दिवस रजा आंदोलन त्यांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आमचे महसूल कर्मचारी आणि सगळं कुटुंब आहे, आमचं कर्मचारी असो किंवा अधिकारी असो, या कुटुंबाच्या वतीने आम्ही सगळे एक आहोत हे कुठंतरी दाखवणंही गरजेचं होतं। आणि आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून आजच्या जे काही रजा आंदोलनामध्ये प्रत्यक्ष आम्ही तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना ही सहभाग घेतलेली आहे आणि त्या संघटनेत सहभाग घेऊन आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत। सर्वप्रथम मी या ठिकाणी शेतकरी बांधव, सर्व समाज बांधवांना मी नम्रपणे जाहीर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, कारण आंदोलन करायची आमच्या मुळात इच्छाच नव्हती। 2 दिवसापूर्वी आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाला, माननीय पोलीस अधीक्षक महोदयांना निवेदन दिले। संबंधित आरोपींना ज्या काही तहसील कार्यालय कंधार या ठिकाणी केलेली घटना आहे, ही घटना बेकायदेशीर आहे, कायदा हातात घेऊन त्यांनी हे काम केलेले आहे, त्यांना पायबंद करावा आणि त्यांना अटक करावा एवढ्यासाठी आमची भावना होती। ती भावना शासनाला लेखी स्वरूपात आम्ही कळवले। 2 दिवस वाट बघितले, काल संध्याकाळपर्यंत वाट बघितले। काल आदरणीय त्या ठिकाणी ॲडिशनल SP असो, PI असो, या सर्वांना विनंती केली आमच्या तहसीलदार महोदयांच्या माध्यमातून की सर, संबंधित आरोपीला अटक करा, अटक करून तुम्ही जामीन मिळवून द्या, आम्हाला काही म्हणणं नाही। परंतु असं कोणी यायचं आणि कोणी काही कायदा हातात घ्यायचा, ही जी भावना आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे। हुकुमशाही आणि कायद्याचं उल्लंघन करत आहे आणि लोकशाहीला फार मोठं घातक आहे असं आम्ही विनंती केली। केवळ गुंड प्रवृत्ती आणि लोकशाहीला घातक असणाऱ्या या प्रवृत्तीला मी आळा घालावा, हेच माझी प्रमुख मागणी आहे। सर, आज मी महसूल विभागापुरता मर्यादित आहे, उद्या मी राज्य विविध संघटनेचे जे मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा आहे, कर्णिकांच्या संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष मीच आहे। मी संध्याकाळी सर्व प्रतिनिधींना बोलवतो, सर्व कार्यालय मी उद्या आंदोलनामध्ये उतरवतो। त्यामध्ये काय हो, आम्ही तर शरणागत, आम्ही तर लोकशाहीचे सेवक आहोत, जनतेचे सेवक आहोत, प्रामाणिकपणे आम्ही सेवा करणारे आहोत। आम्हाला येऊन आम्हाला काय स्वाभिमान आहे की नाही, आमचं काय अस्तित्व आहे की नाही, आम्हाला येऊन लाताबुक्के घालावं हवे? आम्ही तुमचे लेकर आहोत, शेतकरी मायबाप आमचे मायबाप आहेत, आम्ही रात्रंदिवस काम करणार आहोत। नैसर्गिक आपत्तीमध्ये आमचे लोक, तहसीलदार, नायब तहसीलदार, आमच्या सर्व संवर्ग, कोतवालापासून सर्व संवर्ग अख्खा 2 महिन्यापासून या जिल्ह्यामध्ये रात्रंदिवस काम करत आहे। आम्ही कधी वेळेचं भान ठेवत नाही, सुट्टीचं भान ठेवत नाही, रविवार शनिवारी काम करता। मग एवढा सहानुभूती करून या
या सोबत आमच्या सोबत उभा टाकणं अपेक्षित आहे. मग यासाठी जनतेनं आमचा विचार करा. त्या गुंड प्रवृत्ती माणसानं आम्हाला आज रस्त्यावर उतरवला. पंचनामा करायचे आहे, नैसर्गिक आपत्तीचे कायदे याद्या बनवायच्या आहे, हे सर्व सोडून आम्ही रस्त्यावर आले केवळ त्या मूर्ख नालायकाच्या माणसामुळे. आणि ते माणूस आमच्या समोर इथं उभा आहे. लक्षात ठेवा, अटक करा, एवढंच आमची मागणी आहे. नांदेडच्या कंधार तहसील कार्यालयातील महसूल साहेब तिरुपती मुंगरे यांना मारहाण करण्यात आली आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आज महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सामूहिक 1 दिवसीय रजा आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महसूल विभागातील सर्व कर्मचारी आज आंदोलनावर गेले आहेत आणि यामुळे जे आहे ते महसूल विभागातील कामकाज पूर्णतः ठप्प पडलेलं आहे. जे तिरुपती मुंगरे आहेत त्यांना ज्या व्यक्तीने मारहाण केलेली आहे त्या व्यक्तीला तातडीनं अटक करावी अशी मागणी आज महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीला अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत कामकाज सुरू होणार नाही असा इशारा देखील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन अविनाश सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.